आम्हाला फार कौतुक वाटलं नसतं, एवढा मंडप गच्च भरलाय, पण जेच तेच गुलगुल गुलगुल बोलायचं काय बरं वाटलं असतं काय? बाई एवढेच आपण किती बारीक ऐकायला, चांगलं ऐकायला की नाही? हा, कमीच राहावं पण आपलं मत राहावं. काय करता आधी मध्ये कधी फुटून जाणारे काही कामाचे नाही, थोडेच असावे पण शेवटपर्यंत सत्ता टिकून ठेवणारे असावे. दत्ता प्रभू. नाहीतर काय झाडी काय हॉटेल म्हणायची वेळ ते तुम्हाला चांगलं माहित आहे. तशी वेळ आली नाही, मध्येच अर्धे उठून जाऊन मग ते कीर्तनकाराचा अपमान, ते काय बरं आहे काय? आपले कमीच मार्क आहेत पण ही शेवटपर्यंत चांगल्या ह्याला टिकणारे आहेत म्हणता येतं. काय चाललं होतं आपलं? काय चाललं होतं? कीर्तन म्हणा, कीर्तन. महाराज दास हो वाटत नाही कोणालाही, मालक हो वाटतंय. मालक होणं हे फार अवघड आहे महाराज. रावणाला वाटलं की मी या त्रिभुवनाचा मालक व्हावं. काय झाला? अंतकाळी काय दशा जाईल ही शेवटी कळतं महाराज, आधी कळत नाही. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडापुरे सकळ. अंतकाळाला त्या ठिकाणी कोणी जवळ येत नाही. नातू पुत्र सुना कोणी, सर्व पैशाचे रे धनी, वृद्धपणी तुला रे कोणी, पिण्यास देईना पाणी. लाई कुणाचे कोणी तुझे नाळे, लाई कोणाचे कोणी तुझे नाळे. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे. अंती जासी एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जासी एकल प्राण्या माझे माझे म्हणून. भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे, भाई कुणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. माझे माझे म्हणून, अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. हे चांगलं शिकवलंय कोरोनानं. तरी भेजे में नाही घुसता. येते का आपल्या डोक्यामध्ये? किती सांगितलंय कोरोनानं, अरे बाबा तुझी बायको नव्ह, दुरून वास घेते तुझी बायको, तुझी नव्ह. ते कोरोनानं सांगितलं, अरे बाबा तुझी बहीण नव्ह, चुलत भाऊ आहे म्हणून दवाखान्यातून दुरून निघून जाते. सक्का असला तरी आणि चुलत असला तर वाटणी मागाय सख्यपणा दाखवते. हा, मी म्हणत नाही जोवर चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा दादा. आमचा दादा, आहा त्याला काय जोड आहे हो, आमचा दादा. हा, किती दिवस राहते दादा? 1500 येईपर्यंत. लाडकी बहीण. आणि या बहिणांचं काही खरं नाही महाराज. म्हणून त्याला भीतीच पडली आता, कारण त्यानं करताना पेचानं केला होता, पण पेच आता त्यालाच पडला. काय करावं? सोडलं तर हे सोडून देतात आपल्याला. बहिणी अशा नाहीत, साध्या सुद्धा नाहीत बहिणी. चालूच ठेवावं लागेल, जमच नाही झालं तिकडं, काही करावं लागेल तिकडं, संसद भवन विकावं लागेल पण द्यावं लागेल इकडे. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू.
गीत आहे महाराज हे, जोवर चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा दादा, असं आहे. पण खरं सांगू तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत, तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहे. माहिती आहे म्हणून सोडलो महाराज. खरंच माहित नसतं कशाला सोडलं असतं महाराज रामपाटील. माहित आहे सगळं. कोणी नाही कोणी कोणाचं आहे, एकटे जायाचे यम येतील बांधून नेतील, जण तोंडाकडे पाहते. चांगली जाणीव आहे मला. हा, आता तुम्हाला कळत नाही त्याला मी काय करू. तुम्हाला सांगलंय शेवटी ब्राह्मण बुवानं लग्नामध्येच सांगलंय, आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वागवादान करा पलार्थ घटिका संपूर्ण आली असे भावे गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा सादर. कधी मध्ये लग्नाला जातो म्हणून पाठ काही महाराज सगळ्याला चांगले सावध होय बाबा. तो खरा महाराज सांगितलं आम्ही सावध झालो अरे चालो जागरणा. पण आपण सावध होत नाही महाराज, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याला सावध व्हायचंच नाही, ठरवलंयच आपण. हा, पण रामदास स्वामी गेले पळून. पूर्वीच्या काळात घोडा ठेवायचे मंडपाच्या बाहेर, पळून जाण्याकरताच असतो, दुसरं काही नाही ते. पण आता त्याचा उपयोगच राहिला नाही म्हणून घोडे बंद झाले. हा, अशी अवस्था आहे. विनोद नाही महाराज हे, लक्ष द्या. शेवक एक ओवी देतो, मी पुढे चालतो. येत थोरपण पराजे सांडीजे, येत उत्पत्ती आग विसरीजे, ते जगा धाकुटी होईजे तरी जवळीक माझी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, मोठेपणा सांडून आपलं कमवलेलं सगळं बाजूला ठेवून नम्र व्हावं लागते, नम्र. आणि एकदा नम्र झाला ना महाराज, त्याच्या जीवनामध्ये परमात्मा कधी कमी पडू देत नाही. त्याकरता असं तुकोबारायांनी त्याचं उलगडा केलाय. नम्र झाला भूता देणे कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा देणे कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता देणे कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा देणे कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता म्हणजे सर्वत्र त्या ठिकाणी ईश्वरा समान मानून वागायला लागला की तो देवाला अधीन केला असं म्हणता येईल. पण माणसं आता नम्र नाही, नम्री झाले. हा, कळते ना तुम्हाला शब्द नम्री, एक नम्री 10 नम्री. हा, ते मराठी पिक्चर होतं माग, सासू 10 नम्री, ते काहीतरी होतं की एक. अर्धशुद्ध पाठ माहीत ठेवचा की हो, सगळं आम्हीच कायला माहीत ठेव. महाराज कितीही नम्री व्हा, 1000 नम्री. हा जावाई 10 नम्री असं होतं काहीतरी ते. नाही, पाहिजे अशी माणसं कीर्तनात जवळ राहिले म्हणजे सोपं जातं, सोपं, दुसरं काही नाही. दत्ता प्रभू, किती नम्री राहू द्या, 10 नम्री राहू द्या, 100 नम्री राहू द्या, 1000, 101% नम्री राहू द्या, सगळ्याचे नम्र चालतात फक्त रेंज असेपर्यंत. रेंज आहे तोपर्यंत नम्र चालतात महाराज. 1.5 लाखाचा मोबाईल आहे, रेंज नाही तिथं फोन लावून दाखवा, बघू चला. मोठेपणानं वरून ठेवतात असे मोबाईल, कॅमेरे दिसायसारखे ठेवतात, खिस्सा बारीक शिव म्हणतात त्याला. तुम्हाला नव्हते. दत्ता प्रभू, जगाचे हो तुमचं कुठलं घेऊन बसल्या.
आता तुम्ही तर कीर्तन करा, तुम्हाला करणंच लागते. महाराज कितीही कोटीचा मोबाईल घेतला तर रेंज नाही गेल्यावर फोन लागणार आहे का? नाही. तसं किती नम्री राहा, तुमची रेंज चालू ठेवायची का तुम्हाला बाउन्स करायचं सगळं त्याच्या हातात आहे. हां, कधी तुम्हाला फोटोत नेऊन बसवायचं, कधी तुमच्या फोटोला हार घालायचा, सगळं त्याच्या हातात आहे महाराज. तुम्ही कितीही हार हार करा, हां चालत नाही ते. म्हणून नम्र झाला होता, विनम्र वागायला शिका. वाकलं पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला वाकायला जर जमतं ना, ज्याला वाकाय जमतं त्याला कुठेही त्या ठिकाणी सन्मान मिळतो. जो वागतो ना महाराज, ज्याला वागता येतं त्याला कुठेही बसता येतं. मोठेपणानं माणसं उपाशी मरतात. हा, फार मोठा आहे म्हटलं की उपाशी मरतो. आणि साधं वागू द्या बरं, कुठेही खायला भेटते, मस्त पोटभर टामटूम राहते. हा, साधं वागणं फार बरं राहते. हा, लई भारी कपडे घातला की खाली बसता येणार. हा, अवघड आहे. म्हणून साधं राहणं फार मोठेपणाचं आहे हो. त्याकरता साधेपणा, विनम्रता असली पाहिजे. महाराज सांगतात, मी चरणाचा रज की रजक आहे, नवे नवे दासाचा सेवक आहे. संतांची सेवा करणाऱ्या दासाचाही मी सेवा करतो. एवढा समर्पक भाव महाराजांनी व्यक्त कशा करता करतात? संतान करता करतात. एका ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा बोलले, संत समागम एकादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. श्वान व्हा पण संताच्या दारचा व्हा. दुर्जनाचा मालक होण्यापेक्षा सज्जनाच्या घरचा कुत्रा झालेला बरा. दत्ता प्रभू. बघा आता कपिल महाराज, आमचे श्रीकांत महाराज असतील, वैभव हे ना माहित आहे. नुसतं महाराजासंग गेलं की दस्ती येते, दक्षिणा येते, जेवायला भेटते, गेल्या गेल्या गादीचे टाकून देतात. संघ गेलं की माहिती आहे, बरोबर आहे ना? संघ गेलं की. आणि संघ रूप झाल्यावर तर काय, संघ रूप झाल्यावर तर गादीच भेटते. पण तिथं फसते काम, भगवी येतात अंगावर. महाराज नुसतं साधूच्या संगतीत राहिला की मोठेपणा आहे. साधू झाल्यावर काय असेल बघा, आंतरिक मोठेपणा, संसिद्धिक मोठेपणा म्हणतात त्याला. आणि ते मोठेपणा प्राप्त व्हावा. लौकिक मोठेपणा फार यथार्थेच नाही, पुरुषार्थ नाही महाराज तो. पण संताच्या संगतीत राहिलेलं सेवकपण सुद्धा, संतांचं सेवकपण हे सुद्धा जगाकरता मालक म्हणून आहे, जगाकरता. बघा म्हणून धर्मराजासोबत कुत्रा सुद्धा परलोकाला जातो हो. कुत्रा धर्मराजासोबत, म्हणजे कुत्रा असून सुद्धा परलोक गमन झालं का? धर्माचा असल्यामुळं. दुर्योधनाच्या बापही परलोकाला गेला नाही. ही पंचायत आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणून अधर्म हे आपलं जीवन नाही, धर्म हे आपलं जीवन आहे. धर्म म्हणजे धारण करणे. आता बऱ्याच लोकांच्या गाडीवर वाचवाय दिसालय कुठे, धर्म रक्षती रक्षिता. हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं. धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करील. आई वडिलाची सेवा करा. हा, लेकराला संस्कार टाका, लेकरं तुमचं संरक्षण करतील. नाहीतर जन्म झाल्याबरोबर ताकद जाते म्हणून आई लेकराच्या तोंडात बाटल द्यायली, त्याची बाटल मरेपर्यंत सुटना झाली. पंचायत झाली महाराज. बाटल कोणती द्यायली? दुधाची. बाटल तशीच्या तशी राहिली. बाटल मधलं पेय बदलालंय. हा, शेवटपर्यंत बाटल चालूच आहे. मेल्यावर तरी काय बाटल सुटली काय? वास शेवलाय म्हणून शेंटची बाटलीच आणावं लागली. हा, आणि बरं शेंटच्या बाटलीवर भागना झालंय, जळना झालंय म्हणून पेट्रोलची बाटली आणावं लागली. हा, अशी गोष्ट आहे महाराज. ही विनोदात घेऊ नका तुम्ही. संस्कार टाकाय शिका लेकरावर जरा. आपले लेकरं मठात जातात का? आता मठ आहे, दर्शनाला गेलो पाहिजे, दररोज गेलं पाहिजे. नाही जमत आठवड्यातून एकदा गेलं पाहिजे, नाही जमत महिन्यातून एकदा तरी गेलं पाहिजे ना. हा, आपलं लेकरू 9च्या आधी घरी आलं पाहिजे. हे कोणाची काळजी घेणं गरजेचं आहे? आई ना. आई म्हणते माझं पोरग तसं नाही, तसं नाही, तसं नाही म्हणते. हे पोरग गुडूप एका दिवशी. आणि शक्य तितक्या
बिघडिणाऱ्या आयाच आहेत महाराज. शक्य तितक्या. मज लेकरू तसं नाही. आता मी एक बारीक गोष्ट बोलतो, तुम्हाला राग येऊ देऊ नका, फक्त राग आला तरी माफी मागतो. मज लेकरू तसं नाही, मज लेकरू तसं नाही सगळ्याच आया म्हणतात. पण हे उतावळा भाषी कुठून जन्मालंय म्हणालो मी. ऐकाय जड आहे जरा. हे टुकार कार्टे कुठून वरून पडालेत का पाकिस्तानहून यालेत कुठून? का गोगल गायवनी पावसाळ्यात यालेत का धोंडा काढलं की ते कोणत्या गाय निघतात ते गोगल गाय तशा निघत व्हायलाय कसं हे यायलेत कुठून? नुसतं भारतात येता येत नाही, विजा पाहिजे. भारतातून बाहेर जाता येत नाही, विजा पाहिजे. पण बिन विजाची आलेत नाही इकडं. ही जमालय कुठून सूत्र? याकरता आई सुधारली पाहिजे. जिजाऊ जन्माला आली तर शिवाजी महाराज. जिजाऊच्या पुण्याईनं शिवाजी महाराज जन्माला आले. पुण्याई सोबत कर्तव्य दक्षता लागते. तुम्हाला सांगू, नुसतं पुण्याई चालत नाही. पुण्याईनं भाग्याची प्राप्ती होते, पण आपल्याला कर्तृत्व दाखवायचं असतं तर कर्म करावं लागते, संस्कार पाहिजे. सगळ्या गोष्टी पुण्याईवर होत नाहीत महाराज. कर्मावर लेकरावर लक्ष दिलं पाहिजे. मजा लेकरू तसं नाही म्हणायचं नाही आजपासून. 349 रुपये रिचार्ज लागते महिन्याला, बरोबर आहे ना? किती? 349 किती आहे चालू आता महिन्याला? 349. 349 रुपये महिन्याला एका बॅलेन्स एका मोबाईलला लागतात. मग यानं घरून 750 रुपये कुठं घालालाय? एका महिन्यात 750 रुपये बॅलन्स चाललंय कुठं? हे चौकशी कोण केली पाहिजे? आईनं केली पाहिजे ना, वडिलानं केली पाहिजे ना. करत नाहीत महाराज. देवानं श्रीमंत केले ना मोकार पैसा द्यायला. चालत नाही. जेवढं तुम्ही संपत्ती मोठ्या जिकिरीनं कमवता की नाही, तेवढी संतती सुद्धा संतती कमवायची गरज पडते नाही, संतती घडवावं लागते. आणि घडवणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्याकरता कुंभार व्हायचं. आणि जर तुम्ही कुंभार झाला तर तुमचं मडकं चांगलं भासते. मडकं कच्च झालं तर तुम्हाला म्हातारपणात गळक्या मडक्यात राहावं लागते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. महाराज, पुण्यवान लेकर जन्माला येण्याकरता माता पित्याचं पुण्य लागतं, तेवढं संस्कार करणं गरजेचं आहे. प्रसादबन महाराजही बोलले या संदर्भात. बाळी होती सत्वगुणी, पिता माता भक्तीचे नी, तया कृपाळू पाळिता, स्वयं होय पोषिता. म्हणून आई वडिलांना लेकरांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं लेकरू घरीच जेवलं पाहिजे, हेच सांभाळा बरं आधी. लेकरानं 2 गोष्टी सांभाळल्या पाहिजे आपल्या. एक पंगत आणि दुसरी संगत. संगत आणि पंगत ह्या 2 गोष्टी जमल्या की त्याच्या जीवनाची चांगली प्रगती होते. पंगत एक बिघडू नये आणि संगत एक बिघडू नये. काही कर, घरी जेवून जेव म्हणलं पाहिजे आईनं. काही कर, घरी जेव. संगती करावे सदा
सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी संत सजनाची संगती करावी संत सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची सावली न पडावी तुझ्या जगाची सावली न पडावी तुझ्या जगाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची सज्जनाची संगत करावी म्हणून संताची संगत अपेक्षित आहे, गरज आहे. याच्या करता हा अट्टहासाचा कार्यक्रम आहे. संगत संताची व्हावी म्हणून सज्जन हो मायबापा हो महाराज सांगतात त्यांच्या संगतीत जावं, कोण्या तरी परीने जावं. काय तिथं भगवंताचं नामस्मरण ऐकायला मिळते, तिथं जय जय आनंद ऐकायला मिळतो. बघा पहाट मठात येऊन बघा तुम्ही 3 ते 6चा पारा बघा, जय जय आनंद सद्गुरू जय जय आनंद सद्गुरू. हे घरी ऐकायला मिळत नाही. संताच्या संगतीत आलं की होतं आणि आपल्या जीवनाचं आनंद व्हावं आणि आपल्या जीवनाला सद्गुरू मिळावा याच्याकरता हे आनंदाचा पारा आहे. आणि त्या आनंदाची प्राप्ती एकदा झाली जीवनात काही करायचं उरत नाही. हे जीवनाचं कर्तृत्व करून आपल्या जीवनामध्ये साकार सगुणाची प्राप्ती व्हावी. सगुण जसं आता बघा चांदीची मूर्ती आतापर्यंत चांदीची होती, आता ती चांदीचीच राहत नाही, आता ती दत्ताची मूर्ती होते. बरोबर आहे ना. आतापर्यंत ती कशाची मूर्ती आहे? चांदीची. मूर्तिकार चांदीची मूर्ती बनवली पण मंदिरात बसली की ती दत्ताची मूर्ती होते. बरोबर आहे की नाही. सोन्याची, सोनारापाशी सोन्याची, मंदिरात बसलं की देवाची. म्हणून आपण मंदिरात गेलं पाहिजे, आपण मंदिराचे ग्राहक झाले पाहिजे आणि वास्तविक आपणच एक मंदिर आहोत. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. म्हणून ह्या गोष्टी कळाव्या. कोण परमेश्वर? त्या परमेश्वराची ओळख सांगतो. एकदा भजन करा सगळ्यांनी. आनंद सद्गुरू आनंद सद्गुरू. टाळी वाजवा, भजन करा माई बाप. चला आनंद सद्गुरू सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ टाळ वाजवा. आनंद सद्गुरू सर्वांनी हात वर टाळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय. हात वर करा. तुमच्याकडे कॅमेरा फिरवायला होता, कॅमेरा फिरवायला हात वर घ्या. देवादत्ता हो देवादत्ता, 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 देवादत्ता हो
महाराज की जय. अनुसया माई गुरुदेव. सज्जन हो माई बापा हो, ऐसा सोहळा स्वर्गी नाही. आणि म्हणून हे आनंद आपल्याला लुटण्याकरता या प्रांगणात यावं लागतं, या मंडपात यावं लागतं. आपल्या जीवनाचं चांगलं कांडप व्हावं म्हणून हे मंडप आहे. नाही तर धांडप होते. धांडप होऊ नये, कांडप चांगलं व्हावं म्हणून महाराज ऐका, त्यांच्या चरणाचा रजकी रजक दासाचा सेवक दीन आणि रंक. बोलण्यासारखं खूप आहे पण मर्यादित वेळ आहे. वेळ मर्यादा असली की थांबावं लागतं माणसाला. बघू परमेश्वरानं पुन्हा सेवेची जर वेळ दिली तर बघू, बोलू पुढचं. त्यांचे पद्मनाभ हेची माझे तीर्थ. त्यांचे पद्मनाभ म्हणजे त्यांचे पाय हे माझे तीर्थ आहेत. आपल्याला माहिती आहे आपण गुरु परंपरेचे आहोत. गुरु म्हणजे आहे काशी, सर्व तीर्थ पायापाशी. आणि म्हणून 3.5 कोटी तीर्थावळी फिरून जरी आला तरी गुरुचं चरण तीर्थ नाही घेतला तर त्याला त्या तीर्थाचं फलित होत नाही. म्हणून संताच्या चरणावर 3.5 कोटी तीर्थ आहे. 8 कोटी तीर्थ होता संताचे दर्शन, 8 कोटी तीर्थाचे होय स्नान. म्हणून आपल्याला तीर्थ स्वरूप, तीर्थ म्हणजे काय, तीर्थ कशाला म्हणतात, आपल्या जीवनातलं पाप नष्ट करून पुण्य निर्माण करून देण्याचं काम तीर्थ करतं. तीर्थ म्हणजे वाहतं पाणीच असतं असं नाही. संत हे तीर्थ आहेत, संत हे क्षेत्र आहेत. संत क्षेत्र काय आहेत, संत हे जडाचा उद्धार करतात म्हणून क्षेत्र आहेत, आणि संत हे जीवाचा उद्धार करतात म्हणून संत हे तीर्थ आहेत. संत हे काय आहेत, तीर्थ क्षेत्र आहेत. संत जिथं राहतात ती जागा काय होते, तीर्थ क्षेत्र होते. दत्तबर्डी हातगाव काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. कशा करता, संत आहेत आणि ज्ञानरूपी गंगा आहे म्हणून तीर्थ आहे. म्हणून मी त्यांच्या चरणाचा रजक आहे, त्यांच्या चरणाची अपेक्षा करतो. असं अभंगाचं शेवटचं चरण. प्रसाद माने नमस्कार माझा, प्रसाद मानता नमस्कार माझा, प्रसाद मानता नमस्कार माझा, प्रसाद प्रसाद माने तया नमस्कार माझा, प्रसाद माने तया नमस्कार माझा, प्रसाद माने तया नमस्कार माझा. भाव नाही तुझा सत्य सत्य, भाव नाही तुझा सत्य सत्य, त्याच्या चरणात रजकी रजक, त्याच्या चरणात रजकी रजक. भाव नाही तुझा सत्य सत्य, भाव नाही तुझा सत्य सत्य, त्यांच्या चरणाचा रजकी रजकी रजक. दासाचा सेवक
दासाचा सेवक केला प्रसाद म्हणे तया नमस्कार माझा, भाव नाही तुझा सत्य सत्य, त्यांच्या चरणाचा रजकी रजक, दासाचा सेवक दिनरंक. प्रसादबन महाराज वर्णन करतात, माझा नमस्कार आहे त्यांना. नमस्कारी भक्ती आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. म्हणून ही नमस्कार भक्ती आपल्या जीवनामध्ये यावी. भाव नाही तुझा सत्य सत्य, दुसरा अनेक भाव नाही तर अनन्य आहे. मी संतापासून विन्मुख होत नाही, त्यापेक्षा आम्हाला अधिक अपेक्षा नाही, असे या ठिकाणी महाराजांचा या अभंगाच्या दृष्टिकोनातून भाव असावा. कारण संतांचे विचार कुठं, आपली अल्पबुद्धी कुठं. म्हणून अनेक विद्वानाचे मत जिथं थांबतात, विद्वानाची बुद्धी जिथं जाऊन टेकते, तिथं संतांचे विचार सुरू होतात. तेवढ्या उंच दर्जाचे उंच क्वालिटीचे संत सांगतात की तुम्ही आम्ही संतांचे सेवक व्हा, संतांशी सोयरी पण जोडा आणि भगवत नामस्मरण करा, सेवा करा, असं विचार मांडतात. त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये ते महत्वाचं आहे. महाजनो येन गतस्स पंथा, हे जे तुम्हाला सांगितलंय ना, मोठ्या माणसाच्या मार्गाने चालणं हे आपल्या जीवनाचं कर्तव्य असलं पाहिजे. असं वागू नक्की आपल्या जीवनाचं हित होतं. असो बोलण्यासारखं खूप आहे, आणि असं जास्त दिवसानं भेटल्यावर बोला वाटतं. जास्त दिवसानं सोयरा भेटला की कधी वेळ निघून जाते पता लागणार. पण आता चॅटिंगवर नाही, चॅटिंगवरच सोयरी पण व्हायले ना. आता अलीकडं फक्त चॅटिंगवर परात पाठवायची राहिली, फक्त ताट मांडलेली, बाकी सगळं चॅटिंगवर चाललंय. चॅटिंगवर सगळं आहे, फक्त फायटिंग आणि ताट घरी जाऊन होते.
मारामाऱ्या कधी होत नाहीत चॅटिंग. हा, गोड बोलणं कडू बोलणं होतं. काळाप्रमाणे काळाच्या मागं पळावं लागायले असो, नाही आपल्याला त्याची गरज. पण तरीही भगवंताचं स्मरण करणं गरजेचं आहे. बघा, वृंदावनातले एक साधू आहेत, प्रेमानंद बाबा, नाममूर्ती आहेत. काय सांगतात? नाम घ्या, नाम घ्या. संत काय सांगतात? नाम घ्या, नामच घ्या. सगळ्या रोगावरचं औषध नाम आहे. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम सार आहे. सार 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 देवा, नाम तुझे सार. किंवा नाम साराचे हे सार, नाम निरंतर जपतावय, अभंग अभंगाचे वदतावाचे दत्त नाम. याच्या करता नामस्मरण करत चला. गुरु केल्यानंतर गुरु करा, आई वडिलांची सेवा करा. आपल्याकडून कोणाचाही अवमान होऊ नये याची दक्षता घ्या. का? प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ये प्यारे, कोणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेमार्प. बसा, तुमची चप्पल कोणी नेन झाले? बसा बसा, झाला. चपल्या आहेत ना तुमच्या तिकडं? कोणी नाही ना चपल्या. बसा. महाराज प्रसादवान महाराजांच्या जीवनातलं एकच आपण ऐकू, संतांसोबत राहायचं, नाम घ्यायचं, एवढं करा. एवढं जरी केला तरी आजचं कीर्तन फलित झालं. अशा प्रकारची तुम्हाला विनंती करू इच्छितो. चालत असलेला हा गोड दत्तनाम सप्ताह, यातला दुसरा दिवस. मला जशी गुरु महाराज बुद्धी देतात, परमपूज्य परम आदरणीय परम श्रद्धेय श्री श्री 108 स्वामी गुरुवर्य, प्रातस्मरणीय गुरुमूर्ती शांती ब्रह्म यदुवन गुरु गंभीरवन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर बोलण्याचं धाडस केलेलं आहे. नाहीतर काय, मी बालक बोबडा बोली, का वाकुडा विंचुका पाऊली, ते चोज करुण माऊली रिझे जेवी. या ज्ञानोक्तीप्रमाणे मी अज्ञान बालक आहे, पण संतांनी बोलवलं. या ठिकाणी गोड असणारी दत्तकथा चालू आहे. कथेचं श्रवण करत चला, अन्नदानाचं सेवन करत चला, नामाचं ज्ञानाचं सेवन, भगवत चिंतनाचं अखंड अखंड चिंतन व्हावं, हीच पुन्हा पुन्हा अपेक्षा करतो. माझी समग्र सेवा परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर्य श्री 108 महंत गोपालगिरीजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करतो. आमचे सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी, आमचे राजाराम मामा चोंडीकर असतील, आमचे मोहन पाटील, मुरली पाटील असतील, आमचे परम मित्र असणारे वैभव महाराज असतील हदगावकर, आमचे श्रीकांत महाराज असतील, आमचे तामशेकर असतील आणि येवलीकर असतील, आमचे मृदंगाचार्य कपिल महाराज असतील, इकडं वाटेगावकर महाराज असतील, पात्रडचे आमचे दादा असतील. सगळे आमचे समोर चित्रीकरण करण्याचं काम केलेले आमचे परभणीकर ना, इथलेच संस्थांचं चॅनल आहे. हां, म्हणजे कधीही ऐकता येतं, कधी ऐकण्याकरता ही व्यवस्था महाराजांनी केलेली आहे. धन्यवाद. पुन्हा आमचे दीप आरणकर सुद्धा आहेत. हिंदू संप्रदायाचे जेवढे पद साधू संतांची कीर्तनं महापूजा त्यांच्या चॅनलला आहेत. त्यांचं सुद्धा आमचे कीर्तनं देवीदास गिरे या नावाने प्रसारित होतात यांच्या मोबाईलला. ही सगळी मंडळी आहे. आम्हाला वेळोवेळ हवा देण्याचं काम यांनी केलं आहे. त्यांचंही कौतुक. आमची साऊंड सिस्टीम अतिशय चांगल्या प्रकारे साऊंड सिस्टीम आहे, गोड आहे. सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. सगळ्यांना महाराजांच्या चरणी पुन्हा आदरपूर्वक धन्यवाद देऊन, ही सगळी प्रेमाची मंडळी आहे. फार दिवसानं या कीर्तनाच्या निमित्तानं मेळ यासाठी जमविला मेळ म्हटल्यासारखं हा मेळ जमला. ही सगळी आमची जुनी माणसं आहेत. सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. आणि उद्या जास्तीच्या प्रमाणामध्ये कीर्तनाला या. हा मंडप सजवा. हा मंडप सजवायचं काम तुमचं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती. आणि या नंतर सांगा. आणि या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो. 41 किलोची चांदीची दत्तमूर्ती या ठिकाणी मंदिरामध्ये स्थापन होणार आहे. हे आपला गौरव आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये 41 किलोची चांदीची मूर्ती असणार आहे आणि त्याच्यामध्ये दत्तबर्डी हदगावचं नाव असणार आहे. आणि ते कर्तृत्व आमचे गुरुवर्य गोपाळगिरी महाराजांनी केलेलं आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कमी सर्वांचं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आदरानं विनंतीपूर्वक तुम्हाला त्या ठिकाणी झालेली माझी सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरूचं आहे सगळं, माझं काय नाही. आणि जे बोलता झालेली अपव्यय चुका असतील ते मात्र माझ्या बुद्धीचा दोष आहे असं समजून जाताना सोडून द्या, अशीच अपेक्षा व्यक्त करतो. झालेली सेवा
म्हणण्यापेक्षा समर्थांनी करून घेतलेली सेवा, गुरु महाराजांनी करून घेतलेली सेवा भगवान दत्त महाराजांच्या चरणी, अनुसया मातेच्या चरणी समर्पित करून माझी सेवा आटोपती घेतो. जय आनंद, जय जय आनंद, जय आनंद, जय जय शरण शरण सद्गुरुनाथा तुम्हाला शरणाले आचे लाज तुम्हा सद्गुरु महाराज. सर्व मागणे दैनाने मद ठाव द्यावा शरणाले आचे लाज तुम्हा सद्गुरु महाराज. जन्म मरणाची व्यथा बापूजीशी चुकवी दत्ता. शरणाले आचे लाज जागेवर थांबा, उभा राहा सगळे. देवाहीचे दान दे लक्ष लागू तुझ्या पायी, तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगम. सदा घडो संत संग कदा न व्हावा विलोम. तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगंबर. बापूजी म्हणे गुरु दत्ता एवढ्या पूर्वा मनोरथा, तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगंबर. आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती, नित्य हा प्रकाश उजळल्या ज्योती. गाती भक्त जन आनंद करजती, आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती. जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा. ज्योती आनंद सर्वाचे सार, आकार निराकार पराहुनी पर. मूळ माया चैतन्य रचना संसार, मिटते हा ब्रह्मांड अवघा रचनाकार. जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा. सगळ्या देवाचा कलयुगा ब्रह्मा माईक सकळ मिथ्या हा प्रपंच जैसे आभाळ. प्रकजळ संसार आत्मा राम शरण परब्रह्म केवळ. जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता. गुरुदेव सद्गुरु महाराज अत्री अनुसया माई, संत समर्थ बाळवीर महाराज, सद्गुरु आनंदगीर महाराज, सद्गुरु प्रसादवन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. भारत माता की जय, माता की जय, आज के आनंद की सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे, श्री दत्ता भेटावे जीवनगा. सुखाचे हे जण दिल्या घेतल्याचे नको समयाचे नाही कोणी. दत्ता वाचुनिया चौसृष्टीमध्ये या नाही देव द्याया कोणी. बाळानंद म्हणे प्रसिद्धांत पाहणे मनाचे ब्रह्मने जाईल तेव्हा. या ठिकाणी आज